श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की ज्या व्यक्तींना वाईट स्वप्ने पडतात, सारखं वारंवार घाणेरडे स्वप्न येतात, पूजापाठ करतेवेळी अंगात दुखते, सारखं दुखत राहते, पूर्ण दिवसभर अंगात दुखत राहते आणि खास करून पूजा करतेवेळी हे दुखणे वाढत जाते, रागसुद्धा खूपच येतो, मनात वाईट विचारही येतात, तर अशा व्यक्तीसोबत ती अशी कोणती शक्ती आहे जिच्या कारणास्तव जर असे काही घडून येत आहे, या विषयाच्या बाबतीत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला स्किप करू नका, कारण की असे केल्याने तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणारी माहिती तुम्हाला पूर्णपणे समजून घेण्यात येणार नाही। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा। तर मैत्रिणींनो, स्वप्नाच्या माध्यमातून घाणेरडे स्वप्ने दिसणे हे का होते? पूजा करतेवेळी मनात वाईट घाणेरडे विचार का येतात? अंगात दुखत राहते आणि कधीकधी तर हे दुखणे एवढे वाढते की ज्यामुळे तुम्ही पूजापाठ करू शकत नसता, तुमची पूजापाठ खंडित होते आणि तुम्ही त्याला सोडून देता। मनात येणाऱ्या वाईट विचारांच्या कारणामुळे तुमच्या मनामध्ये आपण स्वतःविषयी एवढी लाज शरम निर्माण होते की तुम्ही स्वतःला एक अपराधीप्रमाणे पापी समजू लागता आणि आपली पूजा त्वरित बंद करता। तुम्हाला रागही एवढा जास्त येऊ लागतो की तुम्ही तुमच्या घरातील किमती वस्तूंनाही तोडू फोडू लागता। अगदी क्षुल्लक कारणावरूनही तुम्हाला खूपच जास्त राग येऊ लागतो, तुम्ही खूपच जास्त चिडचिड करू लागता। मग अशावेळी तुम्ही हे सुद्धा पाहत नाही की ती समोरील वस्तू किती किमती आहे की नाही, मग ती उपयोगी असो अथवा नसो तुम्ही तिला फेकून तोडून टाकता। तुम्ही दारूसुद्धा पिऊन तोडू शकता, कारण की मैत्रिणींनो, या सर्व गोष्टींना घटनांना त्या शक्तीचा ज्या प्रभावाच्या कारणाने तुमच्या हातून घडून येतात, जे की तुमच्यासोबत आहे, ती शक्ती हे इच्छित नाही की तुम्ही पूजापाठ करावी, तुम्ही सुखी शांतीने राहावे, तुमच्या घरामध्ये समृद्धी यावे, हे सर्व काही ती पावर तुमच्या बाबतीत व्हावे असे अजिबात इच्छित नसते। तर ती पावर कोणती आहे, काय आहे ती? तुमच्या इष्टदेवतेची आहे? तर असे मुळीच नाही बघा। तो सर्वात आधी तुम्ही या संभ्रमाला तुमच्या मनातून पूर्णतः काढून टाका की कोणत्याही देवतेची शक्ती तुम्हाला असे करण्यास भाग पाडत असे, तुम्हाला अजिबात प्रेरित करत नाही, कारण की देवतेची शक्ती ही सकारात्मक शक्ती असते जी तुमच्या रचनात्मक कार्यामध्ये आपला सहयोग प्रदान करते। परंतु तसेच बघतो की जी विध्वंसक शक्ती आहे, जिला आपण निगेटिव्ह पॉवर बोलतो, नकारात्मक शक्तीही बोलतो, ती तुमच्या शरीरात आहे, ती तुमच्या घरामध्ये आहे आणि ती हे मुळीच इच्छित नाही आहे की तुमची पूजापाठ करावी, तुम्ही पूजापाठ करावी, कारण की पूजापाठ केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक शक्तीचा अंश वाढेल आणि याने त्यांना कष्ट होतील, त्यांना तुमचे घर तुमचे शरीर सोडावे लागेल। त्यामुळे अशा शक्तीपैकी कोणीही हे अजिबात इच्छित नाही की ज्या घरामध्ये त्या वर्षानुवर्ष राहत आहे, ज्या शरीरामध्ये त्या बऱ्याच वर्षापासून आहे, तर त्या अशा शक्ती एवढ्या सहजासहजी त्या घराला त्या शरीराला सोडायला तयार होत नाहीत, तर त्या अनुरोध निर्माण करतात, त्या निगेटिव्ह पॉवर तुमच्यासोबत अनुरोध निर्माण करतात, पूजापाठ करण्यावरून तुमचे मन विचलित करतात। तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला करायचे हे की तुम्ही संकल्प घेऊन पहिली बाब तर ही तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही पूजापाठ करत आहात, साधना करत आहात, तर त्यावेळी तुमच्या मनामध्ये जे पण वाईट घाणेरडे विचार आहेत त्यांना येऊ द्यावे, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू नका। जर तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल तर त्यांना अजून अधिक बळ येईल, ज्याने तुमचे ध्यान त्यांच्याकडे वळले जाईल आणि तुमच्या त्या ध्यानापासून त्यांना शक्ती मिळेल आणि त्या शक्ती हेच इच्छितात। बघतो निगेटिव्ह पॉवर हेच इच्छित असते की तुम्ही आमच्याकडे आकर्षित व्हावे आणि तुम्ही तुमच्या ज्या पूजापाठ बोलून आपले लक्ष विचलित करावे। तर तुम्हाला हा चुकूनही विचार करायचा नाही, पूजापाठ बंद करायचा नाही, मंत्रजाप नामचा जप अजिबात बंद करायचं नाही, तुम्हाला फक्त पूर्ण फोकस करायचा आहे तुमच्या साधनेवर। वाईट विचार येत आहेत तर येऊ द्यावेत, कारण की
तुम्ही असे केल्याने ती एक वेळ अशी येईल की हळूहळू ती तुमच्या समोर कमकुवत बनत जातील, कमजोर पडत जातील आणि ते वाईट विचार तुमच्या मनात येणे आपोआपच बंद होऊन जातील. तुमचे मन पूर्णपणे तुमच्या साधनेमध्ये लागू लागेल आणि तुम्ही तुमच्या पूजापाठमध्ये हळूहळू तरक्की करू लागाल. ती निगेटिव्ह पॉवर तुमचे घर सोडून अथवा तुमच्या शरीराला सोडून पूर्णतः बाहेर निघून जाईल, नष्ट होऊन जाईल. तर तुम्ही करायचे काय, तर ही फक्त एवढेच करायचे आहे की तुम्ही ज्या पण इष्टदेवी देवतेंची पूजा करता तिथे तुम्ही तुमचा पूर्ण फोकस लावून पूजा करत राहा. ज्या पण अडचणी येत असतील तर त्यांना तुम्ही सहन करत चला. फक्त त्या वेळेसाठी त्यांना सहन करा आणि त्यानंतर ते स्वयं तुमच्यासमोर कमजोर पडू लागतील आणि त्यांना तुम्हाला सोडून जावेच लागेल. जर तरीही तुम्हाला वाईट विचार येत असतील, वाईट स्वप्ने येत असतील, संभोग दृश्य दिसत असतील, बंद झाले नाहीत, तर साधनाही करत आहात तरीही ते बंद झाले नाहीत, तर तुम्ही एक काम करा. खूपच प्रभावशाली असा हा उपाय आहे. काळजीपूर्वक समजून घ्या. तुम्ही संकल्प घेऊन हनुमान चालिसाचे पठण करून रोज करण्यास सुरुवात करा. संकल्प करून की आम्हाला 11 दिवस करायचे आहे किंवा 9 दिवस करायचा आहे अथवा 21 दिवस करायचा आहे, तर याचं तुम्ही नियमितपणे संकल्प करून करण्यास सुरुवात करा. अशा वेळी तुम्हाला या संकल्पाच्या कालावधी दरम्यान हे ध्यानात ठेवायचे आहे की घरामध्ये दारू, मांस, मच्छी, मटण या वस्तूंचा तुमच्या घरात प्रवेश होता कामा नये. तुमच्या शरीरालाही त्याचा स्पर्श होता कामा नये आणि तुम्हाला तर या गोष्टीची पाळणूक करायचीच आहे. जिथे कांदा लसणाची गोष्ट असेल तर तुम्ही खाऊ शकता, खर्चही खाऊ शकतात, परंतु तामसिक पदार्थाचे सेवन जसे की अंडा, मच्छी, मटण, चिकन, दारू या पदार्थांचे तुम्ही सेवन संकल्प पूर्ण होईपर्यंत त्याग करावा. कारण की जेव्हा घरामध्ये निगेटिव्ह पॉवर असते तेव्हा या गोष्टीची आपोआपच तुमच्यात इच्छा निर्माण होते. यांना खाण्याची, यांना घरात घेऊन येण्याची ती निगेटिव्ह पॉवर हेच इच्छित असते की तुम्ही सात्विकतेमधून विचलित व्हावे. तर तुम्हाला सुरुवातीस तुमच्या पूर्णतः कंट्रोल करायचा आहे. मग नंतर काही काळानंतर तुम्ही पाहाल की तुमचे विचार आता शांत झालेले आहेत, वाईट विचार येणे बंद झालेले आहेत, राग शांत झालेला आहे. अंगात पूर्ण शरीरामध्ये जे दुखत होते, ज्यामुळे तुम्ही पूजापाठ करू शकत नव्हता, मध्ये सोडून उठून जात होता, तर ते सर्व काही आता होणार नाही. काही कालावधीपर्यंत पूर्णतः ध्येय धारण करून तुम्ही तुमचा साधनेला करत राहा. तो सोबतच पूर्ण फोकस लावा तुमच्या पूजापाठ साधनेवर आणि मग पहा तुमच्यासोबत काय काय चमत्कार होतात. ती निगेटिव्ह पॉवर कशा प्रकारे कमजोर होईल, एक तर नष्ट होऊन जाईल किंवा मग तुमचे घर सोडून निघून जाईल आणि तीही कायमची. कारण की तोपर्यंतसाठी तुमच्या आतमध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे तिचा अंश एवढा जास्त वाढून जाईल की मग ती निगेटिव्ह पॉवर तुमच्या आतमध्ये पुन्हा प्रवेश करू शकणार नाही आणि तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा काही प्रभाव पडू शकणार नाही. तर बघतो ही जी तुम्हाला वाईट स्वप्ने येतात, दिसून येतात, शरीरात दुखतं, राग खूपच येतो, अधिक येत राहतो, मनात वाईट निगेटिव्ह विचार जे येतात, तर यापुढे या गोष्टीवर तुमचा पूर्णपणे कंट्रोल होऊन जाईल आणि तेव्हा तुम्ही तुमच्या पूजापाठ साधनेत तरक्की करण्यास सुरुवात करा. तर मैत्रिणींनो, या गोष्टीची काळजी घ्या आणि आपल्या साधनेला अजिबात कधी बंद करू नका. मग भले किती विरोध, समस्या, अडचणी काय नाही येऊ शकत, तुम्ही पूजापाठ साधनेला करत राहा. तुम्ही कायम लक्षात ठेवा की ही सर्व निगेटिव्ह पॉवर आहे जी या सर्व गोष्टींना करण्यास अडवत आहे आणि आपल्यासोबत अशा घटना निर्माण करून घडवून आणत आहे. आणि हो, तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला बहुप्रसाद अवश्य द्यावा. यात 2 लवंग, 1 बतासा असला तरी चालेल किंवा मग मिठाईचा 1 तुकडा असो. तुम्ही तुमच्या देवतेला प्रसाद दाखवण्यास सुरुवात करा. आता मानून चला की तुम्ही भगवान श्री शंकराची पूजा करता, तर मग त्यांचा सोमवार हा खास दिवस आहे. तर तुम्ही सोमवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये किंवा रात्री जेवणापूर्वी तुम्ही त्यांना भोग प्रसाद दाखवा आणि मग पहा ती शक्ती किती लवकर जागृत होते. आणि जशी तुमच्या इष्टदेवतेची शक्ती जागृत होईल
त्यांची सकारात्मक शक्ती जागृत होईल आणि जशी ती तुमच्या शरीरात प्रवेश करण्यास सुरुवात करेल, ही नकारात्मक शक्ती त्या क्षणी तुमचे शरीर अथवा तुमचे घर स्वतःहून सोडून बाहेर निघून जाईल किंवा मग जिथल्या तिथे नष्ट होऊन जाईल. मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.